आमच्या शेतकऱ्याला ना ट्रेड डील बी माहित नाहीये. कालपासून 10-12 शेतकऱ्याला म्हटलं ट्रेड डील बद्दल काय म्हणणं आहे आमच्या गावगाड्याकडे. म्हणजे काय होय, म्हणजे काय होते ट्रेड डील म्हणजे काय. ही पंचायत आहे का आमची नय्या लुटल्या चालली, ती नय्या लुटल्या जाणार हे अजून शेतकऱ्याला माहित नाही. सामान्य शेतकऱ्याला, आमच्याकडे बहुतांश शेतकऱ्याला माहित नाही आहे. ट्रेड डील म्हणजे अमेरिका आणि भारतातनी एक करार झाला, व्यापाराचा करार झाला आणि त्याले म्हणते ट्रेड डील. आणि त्याच्या केंद्रस्थानी शेतकरी आहे. शेतकरी कसा आहे तर शेतकरी असा आहे का अमेरिका म्हणते जो बी कृषी सेक्टर आहे, भारतातला बाजार आहे, भारताचा कृषी म्हणजे शेती उत्पादनाचा, तो भारतातनी अमेरिकेसाठी बिलकुल खुला झाला. म्हणजे जे काही तिकडे पिकवा तुम्ही इकडे आणून विका, साध्या साध्या भाषेतनी जर सांगायचं झालं तर. आणि भारत खरेदी करणार, $500 अरब खरेदी आमच्याकडून करेल शेती उत्पादन. म्हणजे मला सांगा, जर अमेरिकेचा गहू आला, चणा आला, डाळ आली, सोयाबीन आला, कापूस आला, तेल, वेग आणखी हो दुग्ध उत्पादक जो बी शेतकरी आहे तो गोत्यात येणार आहे. कारण दुधापासून जे काही बनते पदार्थ बनते ते सुद्धा इथं आयात होईल किंवा इथं विकल्या जाईल अमेरिकेचं. म्हणजे इकडे रान मोकळं करून दिलं आहे अमेरिकेच्या म्हणण्यानुसार. त्यांचे ते कृषी सेक्रेटरी असो, यवन डोनाल्ड ट्रम्प असो किंवा तिथल्या कृषी मंत्री असो, त्यांचं आता त्यांनी म्हटलं, त्यांनी लिहिलं त्यांच्या सोशल मीडियावर. आणि आपलं काय मग आता आपल्याला तुम्ही आणखी एक व्हिडिओ पहा, विलास बडेचा व्हिडिओ आहे. त्यांचा सरळ एक म्हणणं त्यांचं असं आहे का आता भारताचा शेतकरी अमेरिकेच्या शेतकऱ्याशी स्पर्धा करावी लागेल भारताच्या शेतकऱ्याला. म्हणजे इथं शेतकरी 1 एकरापासून चालू होते तर तिकडे 100 एकरपासून शेतकरी चालू होते. एवढा मोठा फरक आहे. आणि 1 एकरवाल्या शेतकऱ्याची 100 एकरवाल्यासोबत तुम्ही जुंपून देणार आहात, म्हणजे स्पर्धाला चालू होणार आहे. तिथला काय म्हणते सुटाबुटातला शेतकरी आहे आणि तर फाटक्या कपड्याचा तुटलेल्या चपलीले खिडे ठोकणारा शेतकरी आहे. तुम्ही याच्यातली स्पर्धा लावून करणार काय. इथल्या शेतकऱ्यांना तर हा गहू आहे. जर अमेरिकेचा गहू आला कसा 2200, 2300, 2500 पर्यंत आम्ही विकतो. जर अमेरिकेचा, कारण इथंच आम्हाला कसं आहे अमेरिकेचं उत्पादन आणि आमचं उत्पादन इथल्या शेतकऱ्याचं, इथं आम्ही 4-5 एकरी क्विंटल 4-5 क्विंटल एकरी सोयाबीन पिकवतो. तिकडे 15-20, 25 क्विंटल एकरी पिकते. त्याच्यासोबत आमची स्पर्धा का लावताय तुम्ही. म्हणजे तिथं सर्व संसाधन असणारे शेतकरी, भरमसाठ पिकवणारे शेतकरी, इथले शेतकरी याच्यात तुम्ही स्पर्धा, कारण तिथं जास्त पिकते, इथं कमी पिकते. पुन्हा तिथला जो काही माल येईल तर त्याला तुम्ही इथं विकण्याचा त्याला टॅक्स नाही असणार आहे. आणि आपला जेव्हा माल जाते तर आपण 18% तिथं टॅक्स देणार, टॅरिफ देणार आहे. त्यांना काहीच नाही. म्हणजे हे दान पुण्य का करताय तुम्ही. दान पुण्य करायसाठी बसले का तिथं. आणि तिथं जर तिथला जर टॅक्स फ्री म्हणजे अजिबात टॅक्स नसलेला, 0 टॅक्स असलेला माल ते 4 पैशानं स्वस्त विकल. मग आमचं काय. आम्ही कसं 2200-2500 हा गहू विकतो ना, आम्ही काय 1500 विकणार का. तर नेमकं करायचं काय तुम्हाला. म्हणजे आम्हाला खतम करायचं. म्हणजे आम्ही शेती विकण्यासाठी हतबल झालो पाहिजे का. म्हणजे ज्याचं जल जंगल जमीनवर नजर आहे, जसं की ब्राझीलमध्ये अर्धी शेती त्या मोजक्या लोकांकडे आहे, तशी काय भारतातली 50% शेती तुम्हाला त्या उद्योजक जे काही जल जंगल जमीनवर आता नजरा ठेवून उद्योजक आहे त्यांच्याकडे द्यायची. आम्हाला मजबूर करतात का शेती विकासासाठी. जर तुम्ही गहू आणा, सोयाबीन आणा, तूर आणा, जे बी आहे शेतीतनी पिकते ते जर तुम्ही अमेरिकेतलं जर इथं विकायला येईल तर आमचं काय. पहिलेच तर आमची कंडिशन आहे 4000 सोयाबीन विकू आम्ही फाशा घेऊन राहू इथं. म्हणजे तुम्ही शाळाला लटकून मरणाऱ्याची स्पर्धा तुम्ही तिकडे एसीच्या गाड्यानं फिरणाऱ्या शेतकऱ्यासोबत लावून राहिले का. नेमकं तुम्हाला करायचं काय करताय तुम्ही. हे डील तर हे जे डील आहे ही 6 महिन्यापासून रेंगाळली होती म्हणते असं ऐकण्यात आहे. तर अचानकच काय आलं असं काय कारण काय. याचा अर्थ म्हणजे का तिकडे तुमच्या अडाणीवर केस चालू आहे अमेरिकेतनी, किंवा तुमचं नाव त्या कोण्या फाईलमध्ये आलं म्हणून हे तुम्ही तिथं झुकत आहे का. काय कारण काय. इथच्या शेतकऱ्याला तुम्ही म्हटलं होतं ना शेतकऱ्याच्या हितासोबत कोणताच समझोता करणार नव्हते तुम्ही शेतकऱ्याची कर्जमाफी करणार होते, नाही केली. पहिल्याच मीटिंगमध्ये करणार होते. शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करणार होते, नाही केलं तुम्ही. शेतकऱ्याला MSP देणार होते, नाही दिले तुम्ही. स्वामीनाथन आयोग लागू करणार होते, नाही केला तुम्ही. बरं नाही केलं आम्ही हाव ना, भोगवत हाव ना. मग तुम्ही आमच्या उरावर अमेरिकेला काऊन बसून राहिले. याचं उत्तर आम्हाला पाहिजे. याची शंका आमची आहे. आमच्या शंकेचं समाधान तुम्ही करणार आहात का आम्हाला हतबल करताय शेती विकण्यासाठी, आत्महत्या करण्यासाठी आम्हाला का हतबल करताय तुम्ही. हा सवाल आहे माझा.